बोल, अल्लाह 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 बोल। पोलीस प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा। नाही, DYSP साहेबांचा आम्ही सन्मान करतो। अडचण अशी आहे की आपण त्यांना साधी मागणी आहे आमची। ते म्हणाले की SIT वगैरे विषय माझ्या हातात नाही, मी समजू शकते त्यांच्या हातात नाही। ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही, मी समजू शकते। आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात, असा त्याचा दुसरा अर्थ झाला। ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही। मी त्यांना असं म्हणते की 6 लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही? ते म्हणतात की तपास झाल्यावर। तपास कोण करणार? तर ते करणार। माझं म्हणणं आहे की मुळात आमचा डिपार्टमेंटवर विश्वासच नाहीये। ज्या पद्धतीने आता DYSP साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता, DYSP साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि DYSP साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन, नाही तर चाललो बघा मी। म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन, हे फार विशेष आहे। ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने। याचा अर्थ काय दहशत असू शकते? मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते, पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा। ते असं म्हणाले की 6 वाजता मी उत्तर सभा देणार आहे। मला एकच उत्तर पाहिजे। उत्तर द्यायचे का त्यांना? मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का? तुम्ही येणार आहात का इथं? या 6 लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रामराजे निंबाळकर, हे सगळ्याच लोकांनी यावं, एकाने नाही सगळ्यांनीच इथे यावं। तिकडे बसून उत्तर देण्यापेक्षा काटशह आम्ही काय इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही, आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही, आम्ही मदत मागायला आलोय। आम्हाला मदत पाहिजे आहे। विचार करा, हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ऐकतील। जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांना सुद्धा अडवणूक नाही। अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं, काही म्हणणं नाही। मी अगदी एकटी सुद्धा इथं बसून राहायला तयार आहे। पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडे खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे, तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही 6 नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या। पोलीस संरक्षण मिळालं तर तुम्ही संध्याकाळच्या उत्तर सभेला हजर होणार का? मला का एक मिनिट थांबा, तुम्ही मला प्रश्न विचार। मला पोलीस संरक्षण का द्यायचंय ते सांगा। मारणार आहे कोणी? खून करणार आहे? मी मेले आईचं दूध पिलाव। पोलीस संरक्षणाचा काय विशेष आहे? मी पुन्हा सांगते, आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही, आम्ही आव्हान प्रति आव्हान करायला आलो नाही। आम्ही म्हणतोय की तुम्ही न्यायाच्या भूमिकेत राहा, तुम्ही उलट आमची मदत करा असं आमचं म्हणणं आहे। आमची मदत करा, दोघांनाही म्हणतोय आम्ही। इथले जे 2 मोठे नेते आहेत, बीडच्या लोकांनी इथे येऊन बोलायची काय गरज आहे? मदत माध्यमातून मागणार की मग थेट त्यांच्याकडे जाणार? आता सध्या तर बसलोय की इथे। त्यांनी 6 वाजता, हे बघा ती मोठी ऐका, ती मोठी माणसं आहेत, त्यांनी 6चा वेळ म्हणल्यावर आपण आधीच कसं जायचं बरं? गरीब माणसाच्या घरी कधी पण जाता येते, मोठ्या माणसाच्या घरी कसं जायचं? घटनेच्या 3ऱ्या दिवशीच खासदार म्हटले होते की फास्टॅग कोर्टामध्ये हा खटला चालावा अशी आमची विनंती आहे शासनाला, असं ते म्हटले होते।
जे म्हटले ना तर म्हटली आमची विनंती आहे म्हणजे खासदार माझी अहो फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये तुम्ही खटला चालवा, पण आरोपी तर पहिल्यांदा सुनिश्चित करा. तुमचे आरोपीच सुनिश्चित झाले नाही तर शिक्षा कुणाला करायची? कदाचित बदने आणि बनकर या दोघांची नावं सांगून काही तपास गुमराह होतोय का? ताई, या घटनेला जेवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली तेवढेच इथला विरोधी पक्ष तेवढा जबाबदार नाहीये. ऐका ना दादा, मी पुन्हा सांगते ना, मला त्या रणजित नायकाशी घेणं देणं आहे ना त्या रामराजेशी घेणं देणं आहे. आता तुम्ही दोघं काय कुस्त्या खेळायच्या ते खेळा ना, आम्हाला कशाला मध्ये घेताय त्याच्यामध्ये? आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे. राजकारण करण्यापेक्षा दोघं जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साठी FIR होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा. तुमचे पॉलिटिकल स्कोर आमच्या आडून सेट करू नका. ताई, 6 जण जे तुम्ही म्हणताय सह आरोपी करा, त्यांची नावं पुन्हा एकदा तुम्ही सांगा. मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अंशुमन धुमाळ, DYSP राहुल धस, API जायपात्रे, PSI पाटील आणि 2 PA शिंदे आणि नागटिळक, ही ती नावं आहेत. सुनील महाडिक यांचं पण नाव आहे. हो, सुनील महाडिकांचं पण नाव मी विसरायला लागले, सॉरी. सुनील महाडिक.